हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। अशा प्रकारच्या बाह्या शिवण्यासाठी मी 4 चौकोन घेतलेले आहेत, 2 मोठे आणि 2 छोटे। बाहीची जी उंची आहे ती मी 5 इंच ठेवणार आहे, म्हणून मी मोठं जे चौकोन घेतलेला आहे त्याची लांबी आहे 12 इंच आणि रुंदी सुद्धा आहे 12 इंच। आणि हे छोटे जे चौकोन आहे त्याची लांबी आहे 9.5 इंच आणि रुंदी सुद्धा आहे 9.5 इंच। एका बाजूची बाही तयार करण्यासाठी आपल्याला एक मोठा चौकोन आणि एक छोटा चौकोन लागणार आहे। आता मी एक मोठा चौकोन घेतलेला आहे। अशा पद्धतीने आता याची घडी करायची आहे। 2 वेळा फोल्ड केलेला आहे मी याला। आता पुन्हा एक चौकोन तयार झालेला आहे, याचं माप आहे 6 इंच। या कोपऱ्यापासून 6 इंचावर मी अशा पद्धतीने तिरकस मार्किंग केलेली आहे। आता हे मार्किंग जे आहे इथे आपल्याला असं कट करून घ्यायचंय। अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपण जेव्हा हे ओपन करू त्यावेळेला एक सर्कल आपल्याला मिळणार आहे। एक घडी ओपन केल्यानंतर मला हाफ सर्कल मिळालेला आहे। याचा जो सेंटर आहे याच्यावर मी मार्किंग करून ठेवते। आता मी एक छोटा चौकोन घेते। ज्याप्रमाणे आपण मोठ्या चौकोनाची घडी केली होती तशाच पद्धतीने आपण या लहान चौकोनाची सुद्धा घडी करणार आहे। आपण रुमालाची घडी करतो त्याच पद्धतीने मी 2 वेळा घडी केलेली आहे। आता हे जे अंतर आहे हेच अंतर आपल्याला या तिरकस भागापासून असं सुद्धा टाकायचंय। मी इथे 2-3 ठिकाणी खुणा करून घेते, म्हणजे कट करत असताना व्यवस्थित गोल कट होतो। आता हे कट सुद्धा करून घेते। हे कट केल्यानंतर आपल्याला मोठ्या चौकोनाचं जसं अर्धवर्तुळ मिळालं होतं तसंच अर्धवर्तुळ मिळालेलं आहे। याच्या सेंटरवर सुद्धा मी लगेच मार्किंग केलेलं आहे। आता हा मोठा जो हाफ सर्कल आहे तुम्ही घेतलाय आणि या मोठ्या याच्यावर हा छोटा अशा पद्धतीने ठेवलाय। दोन्हींच्या सेंटरवर जे मी मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी एकावर एकच ठेवलंय। आता हे इकडे तिकडे सरकायला नको म्हणून या ठिकाणी मी टाचण्या सुद्धा लावून घेते। आता मी हे शिवलेलं ब्लाउज घेतलेला आहे। हे मी पूर्ण शिवून घेतलेलं आहे, फक्त याच्या बाह्या लावायच्या राहिल्या आहेत। ब्लाउजची फिटिंग सुद्धा मी पूर्ण केलेली आहे। आता या ब्लाउजचा जो मुंडा आहे तो आपल्याला मोजायचा आहे। शोल्डर पासून मी असा टेप ठेवते आणि अशा पद्धतीने हे मोजते। शोल्डर पासून फिटिंग पर्यंतचं अंतर आलेलं आहे 8 इंच। आता हे जे 8 इंच अंतर आहे याचा मी निम्मे करते, म्हणजे 4 इंच आहे। आता यावर आपण जे सेंटरवर मार्क केलेलं आहे त्याच्या या बाजूने मी 4 इंचावर खूण करते। आपण या बाजूने केलं तरी सुद्धा चालेल। तर आता मी टेप ठेवलेला आहे आणि 4 इंचावर मार्क केलं। आता या 2 खुणा ज्या आहेत त्याचा सेंटर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 2 इंचावर मी खूण केलेली आहे। या 2 खुणांचा जो मध्यभाग आहे त्या ठिकाणी आता मी मोजते। इथे मी 2 इंचावर मार्क केलेला आहे। इथे सुद्धा 2 इंचावर मी मार्क करते आणि इथे सुद्धा 2 इंचावर मार्क करते। म्हणजेच आता इथे एक हाफ सर्कल तयार झालेला आहे। आता हा आपल्याला कापून घ्यायचा आहे, त्यासाठी मला टाचण्या काढाव्या लागतील। मी जे मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी मी आता हे कापून घेते। इथे एक हाफ सर्कल तयार झालेला आहे। हे कट केल्यानंतर आपण जेव्हा हे ओपन करू त्यावेळेला आपल्याला 2 सर्कल मिळणार आहे आणि त्या सर्कलच्या एका साइडने अशा पद्धतीने सर्कल कट केलेले असणार आहेत। याच्या साइडने आपल्याला पूर्ण पिको करून घ्यायचंय। दोन्ही सर्कलला साइडने पिको केल्यानंतर मी ते एकमेकांवर ठेवलेले आहेत। त्यावर एक शिलाई मारून दोन्ही एकमेकांना जोडलेले सुद्धा आहेत। सर्व बाजूंनी पिको केलेलं सुद्धा तुम्हाला दिसतंय। आता मी हे ब्लाउज घेतलेलं आहे। ब्लाउजचं हे जे शोल्डर आहे आणि या वर्तुळाला आपण सेंटरवर मार्क केलेलं होतं, आता हे दोन्ही पॉइंट एकमेकांवर ठेवायचे आहेत। ब्लाउज सरळ आहे आणि त्यावर बाही मी उलटी ठेवलेली आहे। आता मी हे पूर्ण टाचण्यांनी जोडून घेते। हे बरोबर मापामध्ये झालेलं आहे। आता या ठिकाणी मी पूर्ण शिलाई मारून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मी शिवलेला बाहीचा हा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की शिवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. मला माहिती आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.